नमस्कार. मी जयश्री आवारी, मराठी स्नातक शिक्षिका, जवाहर नवोदय विद्यालय, कोल्हापूर, कागल. विद्यार्थी मित्र हो, मी तुम्हाला 10वीच्या अभ्यासक्रमातली पहिली कविता शिकवणार आहे. भारतीय संस्कृती पाश्चात्य संस्कृतीपेक्षा महान आहे. पाश्चात्य संस्कृतीने मानवता हा शब्द महान मानला. माझ्या संस्कृतीने त्याही पुढे एक पाऊल टाकून भूतदयेवर प्रेम करायला आम्हाला शिकवलं. भूतदयेवर असणारी ही संस्कृती जगाच्या पाठीवर आजही आपलं अस्तित्व टिकून आहे, तिचं श्रेष्ठत्व टिकवून आहे. भारतीय संस्कृतीमध्ये प्रार्थनेलाही तेवढंच महत्त्व आहे. आपण सकाळी उठतो, उठल्यानंतर शुचिर्भूत होतो, ही झाली बाह्य स्वच्छता. परंतु अंतर्मनाची स्वच्छता करायची असेल तर प्रार्थनेची नितांत गरज आहे. कारण प्रार्थनेशिवाय मन प्रसन्न होत नाही. मन प्रसन्न झाले नाही तर आपले आचरण प्रसन्न होत नाही, आचरण व्यवस्थित होत नाही. आणि याचसाठी आज आपण प्रार्थनेचे महत्त्व जाणून घेणार आहोत. आज आपण तुमच्या अभ्यासक्रमातली पहिली कविता पाहणार आहोत. तू बुद्धी दे. कवी आहेत गुरु ठाकूर. मराठी राजकीय व्यंगचित्रकार म्हणून कारकिर्दीला सुरुवात करणाऱ्या गुरु ठाकूर यांनी कथा, गीतकार, स्तंभलेखक, नाटककार, पटकथा, संवाद लेखक म्हणून अत्यंत प्रसिद्धी मिळवलेली आहे. गीतकार म्हणून त्यांचं कार्य फार मोठं आहे. मराठी चित्रपटांसाठी त्यांनी अनेक गीते लिहिलेली आहेत. त्यातील चित्रपट सांगायचे म्हटले तर अगबाई अरेच्चा, नटरंग, त्याचबरोबर टाइमपास आणि अशा अनेक चित्रपटांसाठी त्यांनी गीतलेखन केलेलं आहे. या गीतलेखनाबद्दल त्यांना 2009चा कलागौरव हा पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलेला आहे. त्याचबरोबर 2010 साली त्यांना झी गौरव या पुरस्कारानं सन्मानित केलेले आहे. असे अनेक पुरस्कार मिळवणारे गुरु ठाकूर यांची कविता आज आपण पाहूया. तू बुद्धी दे. तू बुद्धी दे, तू तेज दे, नवचेतना विश्वास दे. परमेश्वराची प्रार्थना करताना कवी आर्तवाणीने म्हणतात, हे परमेश्वरा, तू आम्हाला बुद्धी दे. तुमच्या मनात प्रश्न आला असेल, अरे मानव तर बुद्धिमान प्राणी आहे, त्याला बुद्धी तर मिळालेली आहे, पण तशी बुद्धी नकोय. इथं बुद्धी हवी आहे, ती सतबुद्धी. म्हणून कवी या ठिकाणी परमेश्वराला प्रार्थना करताना म्हणतात, हे परमेश्वरा, तू बुद्धी दे, तू तेज दे. तेज म्हणजे तेजस्वी विचार. हा तेजस्वी विचार आम्हाला दे. आज आपण पाहतो विचार आचारांचं खूप प्रदूषण होत चाललेलं आहे. अशा या परिस्थितीमध्ये आपल्याला तेजस्वी विचार प्रदान करण्याचं सामर्थ्य या ठिकाणी लेखक परमेश्वराकडे मागत आहेत. त्याचबरोबर नवचेतना, नवीन चैतन्य, उत्साह आमच्यामध्ये निर्माण कर आणि हा सगळं विश्वास आमच्यामध्ये तू निर्माण कर. परमेश्वरा, जगामध्ये जे शाश्वत सत्य आहे ते सत्य सुंदर आहे आणि म्हणून हे शाश्वत सत्य, सुंदर सत्य जन्मभर माझ्याबरोबर असू दे, हा माझ्या मनीला ध्यास दे. हरवले आभाळ ज्यांचे, हो तयाचा सोबती, सापडे ना वाट ज्यांना, हो तयांचा सारथी. आज समाजामध्ये अनेक लोक छत्र हरपलेले आपणाला दिसतात. हे आभाळ म्हणजे त्यांच्यावर असणारं छत्र. अशा या छत्र हरवलेल्या लोकांचा मला सोबती व्हायचं आहे, मला सखा व्हायचं आहे. आज अनेक लोक अशी आहेत ज्यांना ध्येय सापडत नाहीत,
जे नाही का देहहीन वाटचाल करत असतात, अशा लोकांना योग्य मार्ग पथावर आणण्यासाठी त्यांचा सारथी, त्यांचा सोबती होण्याची त्या ठिकाणी शक्ती मला दे. हे परमेश्वरा, तुझी साधना करणारी, साधना म्हणजे आराधना, तुझी जे साधना करतात, दररोज उठून तुझी प्रार्थना करतात, तुझा गुणगान गातात, अशा सदविवेक बुद्धी असलेल्या लोकांचा मला कायम सहवास लाभू दे, जेणेकरून माझी ही विचारशैली त्यांच्याप्रमाणे होईल. जाणवा या दुर्बलांचे दुःख आणि वेदना, तेवत्या राहो सदा रंध्रातुनी संवेदना. दुर्बल म्हणजे दुःखित. आज प्रत्येक जण आपल्या आपल्या जगामध्ये मग्न आहे. आपल्याला इतरांचं देणं घेणं राहिलं नाही. दुःखितांचे अश्रू पुसणारी संस्कृती आज कमी होत चाललेली आहे आणि अशा वेळेस आपल्यातल्या संवेदना जागृत झाल्या पाहिजेत. तुम्ही पहा, थंडीच्या दिवसात आपल्याला थंडी वाजली की अंगावर रोमांच उभा राहतो, काटे उभा राहतात आणि हेच रंध्र म्हणजे छिद्र. या छिद्रातील संवेदना आपल्याला जागृत करायच्या आहेत. त्या जसा आपण देवापुढे नंदादीप कायम तैवत ठेवतो, त्याप्रमाणे आपल्या मनातील या संवेदना जागृत ठेवून समाजातील जी दुःखी लोक आहेत, त्यांची जी दुःख आहेत, त्यांच्या ज्या वेदना आहेत, त्या आपल्या झाल्या पाहिजेत, हेच कवीला या ठिकाणी सांगायचे आहे. आपल्या शरीरामध्ये जो रक्तप्रवाह वाहतो, ज्यामुळं आपण जिवंत राहतो, या रुधिरास, रुधिर म्हणजे रक्त, आपलं जे रक्त आहे बघा, छत्रपतींची जयंती असेल किंवा स्वातंत्र्य दिन असेल तर त्यावेळेला आपलं रक्त एकदम उसळून येतं. अशा वेळेला आपल्या मनात स्वातंत्र्य प्रेमाची, छत्रपतींविषयी असणाऱ्या प्रेमाची भावना वाढीस लागलेली असते. तसंच आपल्या शरीरामध्ये असणाऱ्या या रक्तामधून समाजातील वाईट प्रवृत्ती, वाईट विचार, वाईट वर्तणूक जी आहे ती नष्ट करण्याची इच्छा माझ्या मनामध्ये निर्माण कर. आणि मुख्य म्हणजे सामर्थ्याच्या जोरावर आपण सर्व काही शक्य करून दाखवू शकतो. या सामर्थ्य शब्दाला अर्थ येऊ दे. साहजिकच सामर्थ्य अंगी आलं, समाजातील दुःखितांच्या वेदना समजल्या, संवेदना जागृत झाल्या की आपल्या जगण्याला अर्थ येणार आहे. आणि हाच अर्थ आपल्यामध्ये येण्यासाठी कवी सांगतात की सामर्थ्य शब्दाला आणि माझ्या जगण्याला अर्थ प्राप्त होऊ दे. सन्मार्ग आणि सन्मती लाभो सता सतसंगती, नीती ना हो भ्रष्ट हो जरी संकटे आली किती. सन्मार्ग, सन्मार्ग म्हणजे चांगला मार्ग. आता चांगला मार्ग कशाला म्हणायचं? जो छान गुळगुळीत, छान डांबर टाकलेला आहे त्याला सन्मार्ग म्हणणार आपण? मुळीच नाही. सन्मार्ग म्हणजे चांगले आचरण. आणि सन्मती, सन्मती म्हणजे चांगली बुद्धी. आज माहिती आणि तंत्रज्ञानाच्या युगात बरेचसे मुलं जी आहेत ती मुलं विविध माहिती आणि तंत्रज्ञानाने दिलेल्या उपकरणांच्या बळी पडलेले आहेत. अशा वेळेला काही वेळेला सदविवेक बुद्धीचा ऱ्हास होताना आपल्याला दिसतो. म्हणून आपल्याला जीवन जगत असताना हा चांगला मार्ग मिळो, चांगली बुद्धी लाभो आणि मुख्य म्हणजे सुसंगती सदा घडो, सुजन वाक्य कानी पडो. आपल्याला चांगली संगती मिळावी. आपले नीतिमत्ता म्हणजे काय? आपले चांगले विचार, चांगले आचार जे आहेत हे भ्रष्ट होऊ नयेत, हे नाहीसे होऊ नयेत. कारण आज आपण पाहतो विविध संकटे, आसमानी सुलतानी संकटांचा आपण सामना करतोय. कोरोनासारखं संकट पुढे उभं आहे, त्याचबरोबर वादळे, महापूर यासारखी अनेक संकटे आपल्यापुढे येत आहेत. आणि अशा वेळेस आपल्या मनातील सदविचाराचे जे नियम आहेत ते नियम नष्ट होऊ नयेत. आपल्या पंखांना बळ मिळावं,
आपल्याला हे कार्य करण्यासाठी सामर्थ्य मिळावं म्हणून आपले विचार जे आहेत त्या विचारांना एखाद्या पक्षाप्रमाणे आकाशात भरारी घेण्यासाठी आपल्याला त्या ठिकाणी प्रेरणा मिळो, शक्ती मिळो, सामर्थ्य मिळो, हीच प्रार्थना कवी ठाकूर या ठिकाणी परमेश्वराजवळ करत आहेत. विद्यार्थी मित्र हो, आपणही जीवन जगत असताना आपल्याला सन्मार्ग, सन्मती आणि त्याचबरोबर सतसंगती लाभो ही इच्छा प्रगट केली पाहिजे. ही त्रिसूत्री जर आपण अवलंबली तर निश्चितच आपण जगामध्ये अतिशय चांगला बदल करू शकू, परिवर्तन करू शकू आणि खऱ्या अर्थानं मानवतेचा अर्थ समाजाला समजेल.